पुण्यामध्ये छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर लँड करत असताना पायलटची मोठी चूक। हेलिपॅडवरती लँड न करता वाहनांच्या पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवलं। भुजबळ अपघातामधून थोडक्यात बचावले। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स पाकिस्तानामध्ये दाखल। इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्याकडून स्वागत। इराण अमेरिकेची इस्लामाबादमध्ये शांती वार्ता। इस्लामाबादमधल्या चर्चेच्या आधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा एकदा धमकी। केवळ या चर्चेसाठी इराणचं उरलं अस्तित्व, कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुझ सुरू करावं लागणार, ट्रम्प यांचा इशारा। अशोक करात आणि पत्नी कल्पना करातची 3 बँक खाती ईडीकडून सील। सूत्रांची माहिती, ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून फसवणूक केल्याची शक्यता। मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा महायुती सरकारवरती गंभीर आरोप। माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत मला डावललं। म्हैसकरांचा महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये गौप्यस्फोट। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी। महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातील स्मरणिकेमध्ये शरद पवार यांच्याकडून उल्लेख, तर संप्रदायातील 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी, शरद पवारांचं मत। हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के। 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप। काही घरांना तडे गेल्याची माहिती। घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती। संसद भवनामध्ये परिसरात राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून अभिवादन। अभिवादनानंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।